चालली होय? हा मी जाते क्लासला आणि तुम्हाला जेवाय करून ठेवलंय, जेवण करून घ्या. चालते जेव होतो. मी जातो एक ठिकाणी काम आहे तेवढं करतो. काम असं तुमचं अरे मला दुखत आहे तुझ्या ना. शिक्षणाला पैसे कमी लागतील कर. ते आहेच, काम नाही केलं कोण द्यायचं आपल्याला. ते बी आहे. आता काम केलं नाही तर हा शिक्षणाला पैसे. तुला इकडे तिकडे कुठं कामाला ठेवा तर मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. हा मग अभ्यास नाही व्हायचा. अभ्यास कर. हा. अजून किती दिवस राहील? काय नाही आता 6 महिने मग झालं. 6 महिने आता जातील. एवढे दिवस गेले निघून मग आता 6 महिन्याचं 6 काय. महिन्यासाठी काय. 6 महिन्यात मस्त शिक्षण झालं की एखादी नोकरी लागली, एखादं पोरग पाहिलं, लग्न झालं, झालं निवांत. बाबा तुम्ही शिक्षणाकडून लग्नाकडे कुठे गेले आता? पण मग आता तो सिस्टर राहणार आहे का तू? आणि तुम्हाला कोण बघन मग? आता माझ्यासाठी तू राहणार का इथं? लोक काय म्हणतील? राहून द्या, लोकांचं कुठं ऐकतात. बरं उशीर होतोय मला बी. मी माझं कर्तव्य पार पाडले. आतापर्यंत शिकवलंय, नोकरी लागली की माझी जबाबदारी, लग्न झालं की मग संपली. मग आता काय तुमचं रँक लागलं, माझं चाललंय. कधी म्हणजे गेलो कुठं जेवायला केला आणि जेवलो झोपला. हाताने करता तर येतं का? लागले जातो मी पण चांगलं. राहणार. चला मी येते. हा जातो मी पण. हा लावून घे. लावलं का? चला. देवा, खरंच मला असा बाप दिला ना, तुझे लय उपकार झाले. अरे किती करतात बाबा माझ्यासाठी. हा जीवाचं रान करून मला शिकवलंय बाबांनी. आणि काही झालं तरी मला ह्या परीक्षेत पासच व्हायचे. एकदा पास झाले ना मग बाबांचं स्वप्न बी पूर्ण होईल आणि सगळंच होईल. अय खुशी, काय करते इकडे? काय नाही, चालले कुठं चाललेली? कॉलेजला. होय, हा कॉलेज चालली? हा बोल ना. बरं ऐक की, काय? तुला एक बोलायचं होतं. बोल ना. मला तुला आवडते. काय? मला तुला आवडते. अरे काय येडा बेडा झाला काय? खरं तर हो, माझ्या डोक्यात तसला काही विचार नाही बघ. मला शिकून मोठं व्हायचंय, माझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण करायचंय. तू कशाला अगं मध्येच मी काय? स्वप्न पूर्ण करतो की तुझे. नाही नको. अरे खुशी, खरंच यार लय प्रेम आहे माझं तुझ्यावर. तुला का नाही कसं सांगू आता, जीवा पड जपेल रे तुला मी. तू एकदा हो तर बोल. अरे कसं काय बोलतो तू? अरे मला शिक्षण करायचंय, मला शिकून मोठं व्हायचंय. शिक्षण आपण नंतर न करू ना, मी तुझे सगळं खर्च उचलतो. काही 10-5 तुला लागतील ते मी देतो. हो, माझ्या काय महाग लागू नको. माझे राहिलेत 6 महिने, तेवढे घालू दे मला. अगं 6 महिने, आपण ते 6 महिने घालू ना, कसं तुला समजत नाही? 6 महिने घालू म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं, मला नोकरीला लागायचं. मी काय ह्या भानगडीत पडणार नाही बघ. अगं तुझी नोकरी लागतो, मी तुझ्या सोबत राहतो. नको, मला काय नको. अगं तुला कसं सांगू, तुला कसं. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? नाही म्हणल्यावर काय सारखं सारखं माग माग सरक, जाऊ दे मला. मला वाटलं नव्हतं गरीबाच्या पुरी पण एवढ्या शातीला असतील, एवढ्या माझा असेल त्यांना. हिला ना बघावं लागतंय आता. किती वेळ झाला, गाडी कमवून येईन अजून. परत उशीर होईल पुढे जायला. आणि लेक्चर, एक तर लेक्चर होऊनच जातं मला कायमच. अगं खुशी, तू तू कसं काय करते इकडं? काय नाही ग, चाललंय तर जरा. हा ना, कसं काय, बरं आहे का? बरं आहे कुठं माझं. जाते? तुझं? माझं पण कॉलेजला. कॉलेजला आहे. हो. तू कुठं चालली? येते जरा चक्कर मारून गाडीवर. हा व्हय. हा का? बरं आहे बाई, चांगलं आहे तुझं. तुला गाडी आहे म्हणून फिरता तर येते. अगं दिवस बदलत असते, तुला पण भेटत. बाई धन्य झालं. तू खरंच म्हणली म्हणा. त्याच्यातच. हा, तू म्हणली त्याच्यातच धन्य झाले मी. खरंच भेटेल म्हणा. बरं कॉलेज पर्यंत चालली असेल तर मग सोडती का मला? काय यार, विषय का काही? चल बस. नाहीतर आहे ना, गाडीची वाट पाहत पाहत आहे ना सगळे लेक्चर बुडून चल. जायचे बघ माझे. चल गप्पा करत करत जाऊ. हा चल हळूहळू. मी काय पाडणार आहे होय तू? ते बाय इमानदारीने काम केलं म्हणजे जीव लावतात माणसं, बाकी काय. बाबा बरं बरं मालकीन बाई, दोन्हीला पाचतो नंतर पाचतो गायला. हा हा हा. हे पिले की तिला पाहिजे मग जातो गायकडे. तुम्ही इथंच येतोय? जेवण केलं का नाही तुम्ही? नाही आता हे
काम उरकल्याशिवाय जेवायला कुठं, मग जेवायला जायचं घरी. जेवण करायचं ना अगोदर, मग ही करायची काम. बर चला आपण जेवण करू आणि मग यावं म्हणा मावशीला. हो हो हो. नाही हे मावशी बाबांना परत पाठवून देते जेवण करू ना. बाबा हा चला ना तुमच्या संग एक बोलायचं. कर बाबा, काय झालं? काय नाही ती एक पोरग त्रास देत होता मला तर मग कॉलेजला जाताना. पण मी त्याला सांगितलंय समजून, पण तरी पण ती बरोबर नाही वाटलं. मग म्हणलं तुम्हाला येऊन सांगावा. हे असंच असते बघ. आता ही शाळा शिकायला जायचं म्हणलं ना की पुरीच्या जातीच्या ह्या अडचणी उभ्या राहतात. पुरीच्या जातीने नोकरीला जायचं त्याच अडचणी. काय बा आता लय भांडावा बोलावं तर परत तू उद्या बी एकटीच जाणार आहे. मी आज लय जाऊन भांडलो, उद्या मी परत ऐक तिथे. नाही तुम्ही ना हे काय? काय बोलू, मी बोलले त्याला. जेवढं गुढीत सांगता येईल ना तेवढं सांगायचं. लय म्हणजे असं ह्याच्यावर नाही यायचं, परत अडचणी उभ्या राहतात. नाही मी त्याला चांगलं सांगितलं. ते मला डायरेक्ट म्हणत होता लग्नच करू आपण. एवढी मजा. हा हात धरायला लागला होता. मग मी जरा त्याला फिसाकलीच. ह्यात काय म्हणावं ते पोरांना आहे ना. बरं चल बघू, आलो मी परत. चल गावात जाऊन येतो. पूजा, ए यार दादा कुठं अरे गावात चाललोय. काय यार सुट्टीच्या दिवशी तरी घरी थांबत जाय. आता मित्रांनी त्यांच्या भेट घेऊन रोज येतो. जॉबला जातो आणि आज सुट्टीचा दिवस आहे तर आज पण जातोय. अरे कामदार दिवसच आहे, आज हाय सुट्टी तर म्हणलं चला गावात मग जाऊ. सुट्टी आहे तर जरा रान बघावं, रानात जा. अजून दिवस पडला अख्खा. काय जाऊन दिवस येतो आधी पडला. गावात. नाही तुझं लग्न करून द्यायला लावते मी पप्पाला. नाही ग बस, लग्नाचं नको काढू लगेच. आताशी कुठं खरंच म्हणा, काय एखादी मुलगी बघितलेली आहे नाही तसं असतं तर मी तुला म्हणलो नसतो का. ना बाबा. तर ते मला काय सांगू शकत नाही तू. खरं फक्त सांगते मग. अरे तसं असतं तर मी तुला म्हणलं असतं. आता तुला सगळं शेअर करतो मी. मग ही नसतं सांगितलं का. ते पण आहे म्हणा. आणि मग पण बघ असले तर सांग, नाही तर मग मी पप्पाला सांगणार आहे नको आता. आता. आता काय जॉबला लागलाय, सगळं झालंय. अरे सगळं ठीक झालं. आता कुठतरी घरावर अजून कलर ते करू, मग सगळं व्यवस्थित झालं ना मग लग्नाचा विचार बघू. पण आता काय डोक्यात काय विचार आणू नको लग्नाचा. आणि बरं. बाबांच्या नको डोक्यात घालू. बरं नाही घालत जाऊ, करायचं तेव्हा सांग मग मला. हा चालते जा. बरं चालतं आलो हा, गावातून. लवकर या. हा हा. फिरू नको पोरांसोबत. नाही रे. हो हीच पोरगी आहे. हीच नाही म्हणले. हा हीच होतं बघ. कोण बघा आहे? लागतं ह्याच्याकडे. तुला गेल्या वेळेस माहिती आहे ना अरे पण तुला सांगितलं होतं ना त्या काय दिवशी. सांगितलं होतं. तेव्हा लय रुबाब दाखवत होती. हा काय म्हणली काय मला म्हणली मला नाही तू आवडत. तुला आवडत नाही बे. अरे ती तिला वरनं मी म्हणलेलं सगळं शिकवतो म्हणून. तुला आवडत नाही का यो. आता नाही आवडत म्हणल्यावर नाहीच आवडत म्हणणार ना. कस काय नाही तर परत आवडत. आवडून घेऊ. कस काय नाही आवडत. मग माझा विचार कर. तुला बोलले ना लांबून बोल म्हणून, आणि तुला एकदा सांगितलंय ना. एकदा सांगितलं मग तुला एकदा सांगितलं कळतं ना माझ्यावर प्रेम कर म्हणून. अरे काय बळजबरी प्रेम होतं का कुठं. करायचं. बळजबरी नाही होत रे ओ, प्रेम. मी तुला हात जोडते आणि तुला पण हात जोडते. माझा शेवटचा पेपर राहिलाय, मला पेपर देऊ द्या आणि मला नोकरी लागू द्या. आणि तुम्हाला लयच वाटत असेल ना लग्न करावं तर माझ्या बापापाशी या ना. घरी जायची काय गरज आहे. हिथं इथं सेटलमेंट करू ना. हा तुम्हाला दोघाला पण म्हणलंय लांब राहा माझ्यापासून. अगं लांब काय राहायचंय. मी काय म्हणतोय ऐक की. बघू काय केलं. अरे जा ना तुम्ही इथून. एका माणसाने सांगितलं काय का ग. काय नाही. एका माणसाने सांगितलं कळतं ना तुला. काय चाललंय रे. ए झाकण जुल्या कोण आहे कोण रे आहे रे तू. आपण काय चाललंय जरा तू? रस्त्यावर. काय चाललंय तू विचारणारा कोण आहे. कोण आहे कोण आहे काय करायचं तुला. ही कोण आहे. ए, आमच्या गावातली मैत्रीण आहे आमची. होय, काय करायचं काय तुला. मला चिडते. ए, काय रे छेड काढतो म्हणतो आमच्या गावात. छेड काढतो काय पोरींची. छेड काढतो काय. लायकी जायचं लायकी. लायकी रे तसली लायकीची भाषा आम्हाला करू नको काय. समजलं हा? का? नीट आले पाहिजे निघायचं. काय तुमचं दोघांचं ना कार्यक्रम लावा भाऊ. वेळ नाही लागत. चल तुला शिस्ती बोलून करायचं. सांगतो काय. ए तसलं नको दाखवा आम्हाला काय. ते कोण पोर आहेत रे. अरे ही छेड काढते ते खुशीची.
परत खरं तू- नीट राही. हात काढ. हात सोड. हात सोड. ऐकत राहायचा तो हा तू का शिस्तीत राहायचो परत जर भाऊ तू जर दिसला परत गावात मग तू आणि मी आज आज तू तुझ्या पायावर आलाय पण पुढले जातानी 4 जणच खांद्यावर जाशील कळलं का बरं झालं तुम्ही हे केलं एवढं लय मला वैताग देतोय. लायकीत राहायचा हा माफ कर चल हे? लय उपकार झाले तुमचे. अरे उपकाराचं काही नाही अरे तू आवाज द्यायचा कोणाला इथं ना कुणी मध्ये दिला आलास तुझ्या आता म्हणलं ह्या वाटेत कोण यायचं. लय उपकार झालं तुमचं. अरे उपकारच नाही तू कुणालची आहे मी टकली वस्तीवरची. हवा आणि ही मुलं कोण होती कचराच येत होत तुला ती पण नाही माहिती कुठले येतं पण मी हे रोज वाटेला थांबते ना ती मला बघून बघून रोज छेडायला येतं तिथं. बरं जाऊ दे माझा नंबर घ्या आणि मला आहे ना इथं कधी त्रास येऊ दे इथं माझे सगळे जोडीदारच आहे कधी पण त्रास दिला मला बिनधास्त फोन कर ह्यांचा कसा कार्यक्रम लावायचा आहे ना मी बघतो परत त्रास दिला तुला चालते. चालतंय बरं तू कुठं चालली मी पेपरला चालले माझा शेवटचा पेपर राहिलाय. हा व्हायचं मी पण चाललेलो तिकडे मग चल जात सोडतो तुला जातानी बरं हा. येते. चालतंय अक्षय जाऊ का हा तुझ्यामुळे आज तिची इज्जत वाचली. अरे इज्जतीचं काय आपलं कर्तव्यच आहे कर्तव्य लय मुलींचं वाटोळ होते. नाही बरं चालतंय चल जाऊ का चालतंय, सोडतो जा. तिला पण हो, उशीर होतोय ठीक आहे, जाऊ का? हा की डोक्याचा शिनच कमी झाला लेकीच्या जातीचं एक आहे ना लागले राव बाबा या खाली खाली या. लागले राव. चल बरं. चल. बाबा चल लवकर लवकर चला. खुशी बरं आहे कर बाबांचा आता हा रे आता बरंच मानावं लागेल. ते एकाच जागेवर बसून आहेत त्यांची दृष्टी पण गेली. त्यांना काही दिसत नाही कळत नाही. मग आता लग्नाचा काय विचार केला की नाही नाही रे आता लग्नाचा कशाचा विचार. आता मला तर वाटतं लग्नाचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे माझं. अरे तुला नोकरी लागली आता पण तुला बाबांमुळे आता मस्त त्यांचं बघून नोकरी करता येईल ऐक तू आपण लग्न करू बाबांना इकडं आण पण बाबांना कोण बघन ना मग. अरे हाय माझी ताई आहे ती बघन घरी अरे मग मी नोकरी केल्यावर ताई काय म्हणते ना. अरे नाही ती सांभाळून ती चांगली स्वभावाची आहे आणि आपण अजून डॉक्टरला बाहेर दाखवू कोणी नेत्रदान करत असेल तर त्यांचे डोळे आपण बाबांना येईन दृष्टी परत जाऊ दे तू नको माझ्या नादी लागू. खरंच तू चांगली एखादी पोरगी बघ आणि लग्न करून टाक. अरे तू नाही म्हणली तर मग माझं लग्न होणार आहे राहणार नाही पण मग तुला आधार नाही कोणाचा आता तुझ्या बाबांचे गेले डोळे परत त्या दिवशी तसा त्रास दिला मागा तसं परत तुला त्रास नको द्या त्याच्यामुळे मी म्हणतोय तू लग्न कर व्यवस्थित राहशील आणि बाबांची पण आपण काळजी घेऊच ना. हा ती आहेच पण मग आपण एक काम करू बाबांसंग बोलून पाहू बाबा काय म्हणतात ते. बरं बाबांना विचारू मग काय म्हणते ते त्यांचा जो निर्णय होईल तो. आता आपण फक्त एकमेकाला ओळखतो चांगलं चांगलं बोलतो पण बाबांना काय माहिती ना. आता तू मस्त येत असतो बाबांपाशी पण त्यांना दिसतच नाही तर त्यांना तरी काय कळणार आहे तुझा स्वभाव कसा आहे तू कसा आहे. तर मला सगळं माहिती तू किती चांगला आहे. हा तुला माहिती सगळं आणि तू व्यवस्थित समजून सांग बाबांना. एक काम कर मी ना माझ्या बाबांना बोलून बघते तू पण तुझ्या घरच्यांना बोलून बघ आणि मी फक्त तुलाच ओळखते. तुझ्या घरी कोण कोण असतं. बहीण आहे बाबा आहे सगळे ते घरी बघून मी पण घरच्यांना विचारतो. मग तू पण बोलून बघ मी पण बोलते बाबांशी. हा चालतंय बाबांना फक्त व्यवस्थित समजून सांग आणि काय टेन्शन नको देऊ. बर बरं चालतंय. चालतं येऊ का? हा आणि हा म्हणूनच सांग
चल. काय आता या लेकराचं लग्न करायचं होतं, शिक्षण झालं, नोकरी लागायची, तर माझ्या अपघातामुळं नजर गेली. लेकराचे सगळे स्वप्नाचं चकनाचूर झाला. नोकरी करीना, लग्न नाही करायचं म्हणती. करावंच काय, किती सांगावं त्या लेकराला. कुठं गेले काय नाही लेकरू. खुशी ए पुरी, बघ तू तरी कुठे गेली. खुशी ए खुशी, खुशी ए खुशी. खुशी कुठं हाका मारावं, कुठं गेलं म्हणायचं लेकरू. ए खुशी. बाबा बाबा बाबा, कोण रे बाळ तू? अक्षय मी बाबा. अहो काय करताय? पडले होते ना. त्या लेकराला हात शोध येतो. अरे कुठे फिरायचे तू? पडले होते इथं म्हणून म्हणते काळजी मला बाबांची. मी आतमध्ये होते, मला आवाजच नाही आला. बाबा उठा, वर चला. अरे कुठं इथं गेलती? पडले असते तिथं किती खड्डा आहे खाली, पाहिलं का? हळूच्या तिकडून. येस सर, मी धरलेलं आहे तुम्हाला. हा हळूच पाय वर टाका. लेकराला हाका मारल्या म्हणलं असेल कुठंतरी. बसायचं. हळूच बस बाबा. कुठे गेलती बाळा तू? बाबा मी घरातच होते पण आवाजच नाही आला अहो. असं वय. अगं ते कोण लेकरू, मी नाही ओळखलं ना. अहो, बाबा त्या दिवशी नव्हतं का सांगितलं तुम्हाला, हा, ते लग्नाची मागणी घातलेला तो असं का? अक्षय. असं. हो. अगं चांगलं लेकरू दिसते का, मग कर ना विचार. लग्न करा, सुखाने राहा. पण तुमचं काय हो? अरे माझं काय, तुम्ही लग्न झालं एखादा चांगला वृद्धाश्रम बघा, तिथं नेऊन घाला मला. अहो बाबा, आम्ही असताना तुम्हाला वृद्धाश्रमात टाकायचं का? आम्ही कशाला आहेत मग? अरे आम्ही सांभाळतो तुम्हाला. तुम्ही दोघं नोकरीला जायचं, कोण माझ्यावर लक्ष ठेवायचं? परत कुठतरी खड्ड्यात जाऊन पडायचो मी. नाही पडणार बाबा, मला बहीण आहे एक. ती बहीण तुमची काळजी घेईन घरी. नाही ना हो, नाही ना, ते आणि- चांगलं नाही ना ते. आणि आपण तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलला दाखवू. ते नेत्रदान झाले ना कोणाचे, आपण तुम्हाला त्यांची नेत्र टाकले, परत दृष्टी येईन तुम्हाला बाबा. अहो त्या गाडीवाला बिचारा एवढा चांगला होता, एखादा सोडून गेला असतं मला रस्त्यावर, पण त्यांनी मला गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं, सारं दवाखान्याचं बिल भरलं. लई चांगला माणूस होता तो पण बिचारा. आता काय आपल्या नशिबातच नव्हतं लेकराचं लग्न बघायचं. ऐक आहे पुरी, ऐक ऐक, कर लग्न चांगलं लेकरू. तुम्ही म्हणता तसं. आणि माझ्या लेकराला जीव लावा. हा हात नका जोडू बाबा. चहा पाण्याचं बघ त्यांना जरा. मी चहा ठेवते. हो. चहा पाण्यात नको, बाबांना चहा ठेव. बरं. हा कुठं असताय म्हणायचं तुम्ही नोकरीला? मी पुण्याला कंपनीत आहे. असं का? हा घरी बाकी सगळे असतात? हा घरी बहीण आहे, बहिणीचं नाही लग्न झालं अजून. पप्पा मम्मी ते सगळे येतात. आता मला डोळं असतं तर मी आलो असतो, भेटलो असतो. काय आता ह्या अवस्थेत काय फिरणं अजून धोक्याच. नाही तुम्हाला आहे ना, आपण चांगल्या हॉस्पिटलला दाखवू बाबा, तुम्हाला परत दृष्टी येईल. बघू आता त्या परमेश्वराचं असलं मनात तर. येईन, तुम्ही नका हार मानू. चला. नका जाऊ तुम्ही. चहा झाला असेल चला तुम्ही लेकराचं तर. आतमध्ये चला, आणि बाहेर नका येत जाऊ आता फिरत. नाही ते लेकरासाठी. चला सावकाश चला. हा, हा. तुला उशीर केला बरं का? काय झालंय पण? मी नसतो चालेल, तो लय खर्च केला आज सकाळपासून माझा. काय खर्च केला? मग अरे कधी तुला खर्च केला असं म्हणतोय. मग आणि काय खर्च केला? पैसे तर मीच दिले ना सगळे. अरे माझ्या गाडीला कोणच पेट्रोल गेलंय? ते चाबरं बोलतो. सगळे सारखेच नाही तरी लोक सांगत होते ते काही खोटं नव्हतं. मला वाटलं अक्षय लय चांगला निघेल, पण अक्षयने बी तीच केलं. त्याला पण एक रोज पोरगी लागते वाटते. आज तर माझ्या मैत्रीलाच घेऊन हिंडत होता तो. म्हणजे तिचं आयुष्य बरबाद करतोय आणि माझं बी.
काय करू शकते मी? जाऊ दे, त्याच्या संग हाय तेवढे संबंध तोडून टाकते. तू कधी मला आजपर्यंत हॉटेलमध्ये नेलं नाही, आईस्क्रीम सुद्धा खाऊ घातली नाही. तू नेण्यासारखी तर आहे का कुठं? मला करते. मला आईस्क्रीम चार नाही तर मी कोणाच्या गाडीला हात देऊ. मला नाही येत तुझं. हा, कोण नेईन तुला बसून? फुकट नाही न्यायचं कोण. जा बाय बाय, जा चालत. जा दे. मग मी नसतो आईस्क्रीम चारत. घरी यायचंय तुला? खायची म्हणजे खायची, आताच खायची. बरं इथं कुठं चारते? इथं काय खायला? पण पैसे पहिले देशील का ते सांग. हा देतो, पण एक चारणार. तिथं गेल्या म्हणच नाही 2 घे 3 घे. आज असतं का माझ्यासाठी? कधीच पैसे राहत नाही तुझ्यापाशी. बरं बाबाई, बस चारतो 2. नाही खरं. किती चालतो? 2. 2 नाही पाहिजे. मग? 2 इथं खाईन आणि 2 घरी घेऊन. हा बरं चल बस. आणि पाणीपुरी कर. पाणी नाही, पाणी पाहिजे घरी गेलो. चल मी नसतो अरे, मी चाललो. बरं चल चल बाई, नक्की. नक्की. हा प्रॉमिस बस. हा चल. मी नाही चालणार. अरे काय चंदू कुठं असतो? तुझी गाठ 2 दिवस झालं गाठ घेईन म्हणलं, कुठं दिसा नसतो. असते काम असते जरा. बरं जाऊ दे, आनंदाची गोष्ट सांगायची होती. काय रे? लग्न जमलंय माझं. हा होय. हा. कोणाची मुलगी? अरे ते आपण ना त्या दिवशी शेड काढत होतो परत हा खुशी. हा. आणि ते खुशी बरं. हा होय. हा जमलंय. तिच्या घरच्यांना विचारलंय. विचारलं परवानगी दिली वडिलांनी. हा त्याचे वडील हा म्हणले. मी घरी विचारलं, घरचे हा म्हणलेले ते. मग एक दिवस काय करू, चांगला मुहूर्त बघून म्हणले जमून टाकू मग. बरं झालं बाबा. हा मग मला म्हणलं सांग, लग्नात सांग मला. आहे, सगळ्यात आधी खबर आहे तुलाच सांगितली. हा. तू माझ्या जवळ जोडीदार म्हणजे तूच आहे त्याच्यामुळे. अरे तो तू होणारी बायको. अय खुशी काय रे? अरे काय झालं? आणि तू तर माझ्या संग बोलूच नको, आणि मला तुझ्या संग बोलायचं नाही. अरे काय झालं पण? आणि कोण आहे तू? मी ओळखत पण नाही तुला. चालले. अय अरे ऐक ना. अरे काय झालं अक्षय? अरे काय माहित काय झालंय तिला. तुम्हाला मला लग्न जमलंय. बघावं लागेल मला. घरीच चालली वाटतं. मी बघतो घरी. बरं बघ बरं. हा बरं एक काम कर, हे तिची समजूत काढायला ना घरी जाऊन तेवढं गाडीवर जाऊन तायडील घेऊन येतो का? चालतंय, मी बघतो काय झालं तिला. चालतं येतो मी. हा लवकर या तुम्ही. चालते हा. जाऊ का? हा मला वाटलं होतं अक्षय तरी चांगला निघल, पण नाही. सगळी पोरं सारखीच असतात. आणि त्याला लाज बीज वाटली नाही वय. मी असताना दुसऱ्या पोरीला घेऊन हिंडत होती. अरे काय झालं खुशी? ए गप, तू बोलूच नको माझ्या संग. आपण झालं काय ते तर सांग. मी बोलतोय तिथं. माझा मित्र होता तो काय म्हणला, तू लग्न जमलं आणि तिथं अशी बोलते तुझ्यासोबत. काय झालंय म्हणजे? तुला माहित आहे का काय झालंय? तू काय करतो ती? अरे काय केलंय ते तर सांग. मी काय केलंय? अरे मला वाटलं तुझा स्वभाव चांगला आहे, तू चांगला आहे, तू असं वागणार नाही, बाकीच्या पोरांसारखं करणार नाही. पण तू पण तसाच निघाला ना, त्याच जातीचा निघाला. अरे काय केलं मी लोकांसारखं? मी काय बोललोय का? काय शिवाय दिल्यात का तुला? काय म्हणलोय मी? मला कशाला शिव्या द्यायला पाहिजे? काय हो बाबा? काय झालं? आवाज वाढवला एवढं. बाबा काय सांगू तुम्हाला? ज्या पोरासंग तुम्ही माझं लग्न ठरवलं ना, त्या पोराला रोज एक पोरगी फिरवायला लागती. काय म्हणती? अहो कोणती पोरगी फिरवली? मी काय केलंय? कधी फिरलो कोणत्या पोरी सोबत? अगं बाबा ती पण आली इथं. असं कोण? अगं कोण आहे? काय चाललंय? कोण ही? अगं तुला लाज वाटली नाही का ग? ए काय झालं पहिले ते सांग. काय? माझ्या तुला माहित होतं ना माझं लग्न जमलंय म्हणून? हा तर मग अगं ज्या पोरासंग माझं लग्न जमलंय त्या पोरासंग तू तोंड काळं करती. अगं ज्ञान गेलेली बावळट शाळा. भाऊ येतो माझा भाऊ. अरे तू ह्याची बद्दल बोलते होय? भाऊ आहे. ही बहीण आहे माझी. आपण तुम्ही त्या दिवशी असंच अगं, खेळत प्रेम चालला केलं होता. होतं ना तू त्याच्यासोबत, मग तुला विश्वास नाही ठेवता आला का? विचारायला काय झालं होतं? एकदा अरे भाऊ तू ते एकदा बहीण तुझं घरदार सगळं त्या लेकराला दाखवायचं ना. हा प्रसंग आला नसता ना. अहो बाबा मला काय माहिती, पण ही सांगायच तयार नाही काय झालंय ते. नाही सांगितलं तर काय? ए पुरी, हं. आता गैरसमज दूर झाला तुझा. कळलं का? डोकं जागेवर राहू दे जरा आणि विचार सांगत जा काय झालंय ते. किती येडेपणा आहे. आता असं असतं का? बाबा मला त्याने पण कुणी नाही सांगितलं. दाखवलंच नाही त्याची बहीण कोण आहे काय कोण आहे. अरे, मग आता मला जर सांगितलं थांबवलं असतं ना तुला बोलला माझाच का? भाऊ येतो तर मी आतापर्यंत लग्नच करून दिलं असतं तुमचं. अगं मग ही तुझी ती मैत्रीण. ती पूजा तीच आहे ही. मग तिनं तिच्या घरीच नाही गेली कधी म्हणायची. तू कशाला ओळख होईन तिचा भाऊ कोण, तिचं घर काय आता काय? आमची फक्त कॉलेजला ओळख. मी बाबा- कशाला घरी जाऊ तिच्या? अगं, पण आता अशा गोष्टीचा संशय आल्यावर स्पष्ट बोलायचं असतं एकमेकाला.
मान त्या आता त्याने तुला आडव त्याला सांगायचं ना तू असायचं पुरी करून मग ते तिथंच झालं असतं ना एवढा आता किती त्रास बरं आता हा. तुम्हाला मानायचं ना तुम्ही त्याच्यासोबत कोणत्या पोरीसोबत मी तिची ओळख करून दिली असती पण तू बोलायलाच तयार नाही तू डायरेक्ट रागावते. ए, पुरी, आता गैरसमज दूर झाला. हा बाबा. आता उशीर नको करायला. आणि विश्वास ठेवत जा परत काय? प्रत्येक मुलगी दिसणारी ही काय गर्लफ्रेंड नसती कुणी बहीण पण असते. समजून घ्यायचं बा. चांगला लेकरू आहे, एकदा विश्वास ठेवला म्हणलं. चुकलं माझं. ग माफ बस कर आता मला. आता बाबा लवकर चुकीचं काय नाही. काढा. माफी ओ बाबा तुम्ही नका त्यात काय नाही. चुकलं लेकरा करून. ए तायडे अ, सांभाळून घे बाळा. हा हा घेते ना. हा, हा. जीव लाव तुम्ही बहिणी बहिणी सारख्या राहा मस्त. यांचं लग्न झालं ना मग मी बी ना परमेश्वरा घरी जायला मग बाबा असं तुम्ही बोलू नका नाही तर मी लग्नच करणार नाही. आधीच तुमच्या टेन्शन ते लग्नाला नाही म्हणत होती आणि तुम्ही परत असं मानल्यावर आणि आता लग्न झाल्यावर तरी एकमेकावर विश्वास ठेवा असं काही मनात आणायचं नाही. नाही. आता एक काम करा एक चांगला मुहूर्त बघा हे पाहू नको ना मग अक्षयचा मित्र आहे. तो जोडीदार आहे. पाहून यायला मदत करा उलशी चालेल, एखादं चालेल. काय राहिलंय काय बारीक छोटं आणलंय मोठं करू नका मस्त आपलं छोटे खाणी एक कार्यक्रम करा लग्न करून द्या. लवकरच आपण मुहूर्त काढू. चालतं हा. बरं चला चला चल. वहिनी साहेब अरे येतो त्याला आम्ही. चहा पाणी काय चहा घेऊन जा आता. नको आता चहा नको लय मन भरलं लय भारी बोलली ना तो आल्याच जाऊ त्याच्यामुळे दे ग बाबा. बस नको नाराज करून चहा घ्या चल. नाराज नाही दाद्या. बरं, बरं, माफ चला, करा. चल. बरं चालतं. चला चला चला. चला चहा पिऊन जा.